हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मस्त मऊ लुसलुशीत अशी आहे ना चपाती दाखवणार आहे. अगदी नवीन शिकणाऱ्यांसाठी सोप्या पद्धतीमध्ये. आणि गहू कोणतेही असू द्यात, पण चपाती आहे ना ह्या पद्धतीने बघा, अगदी सकाळपासून दुसऱ्या दिवसापर्यंत आहे ना छान अशीच मऊ अशी राहील. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तर इथे मी आहे ना गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ छान असं अगोदर आहे ना चाळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडं थोडं पाणी घेऊन आहे ना पीठ आपल्याला आहे ना ह्या पद्धतीने ना छान असं मळून घ्यायचं आहे. एकदम जास्त पाणी टाकायचं नाही, पीठ आपलं पातळ होईल. गरजेनुसारच पाणी टाकायचं आणि थोडं थोडं पाणी घेऊन आहे ना हलक्या हाताने पीठ आपलं आहे ना छान असं आहे ना मळून घ्यायचं. हे बघा, पीठ छान असं आहे ना घट्ट असा गोळा तयार झालेला आहे. आता जर टाईम असेल तर ह्याला तुम्ही 10-15 मिनटं आहे ना मुरण्यासाठी ठेवू शकता. नसेल तर अजून थोडंसं छान असं मळून घ्यायचं. चपाती करायला घ्यायची आपण 10 मिनटासाठी ते ना मुरण्यासाठी ठेवूयात. हे बघा, छान असं पीठ मुरलेलं आहे. आता ह्याच्यावरती ना थोडंसं पाणी टाकूयात आणि ह्या पद्धतीने की नाही पीठ आपण आहे ना मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकून आहे ना छान असं पीठ एकदम मऊ असं आपल्याला मळून घ्यायचं आहे. आणि पीठ जेवढं छान असं तुम्ही मळाल ना तेवढी आपली चपाती जी आहे ना ती मस्त मऊ होते आणि टम्म फुगते. बघू शकता, पीठ छान असं आहे ना मऊ असं मळलेलं आहे. आता थोडंसं तेल घेऊयात आणि तेलानेही थोडंसं आपण छान असं ह्याला आहे ना मळून घेऊयात. पाहू शकता, मस्त असं पीठ हे आपलं आहे ना मळलेलं आहे. आता सुकं पीठ घेऊयात एका साईडला आणि आपण आता चपाती करायला घेणार आहोत. बघा, किती दिसायला सुंदर असं दिसतंय. आता सुकं पीठ घेतलेलं आहे. आता चपाती आपल्याला किती मोठ्या आपण करतो, छोट्या करतो, त्या हिशोबावरती ना तुम्ही त्याच्या ना उंडे करून घेऊ शकता. मी एवढ्याला घेणार आहे. ह्याच पद्धतीने ना सगळे उंडे आपण एकदम करून घ्यायचे, म्हणजे चपाती बनवायला आपल्याला आहे ना टाईम लागत नाही, पटापट होऊन जातात. उंडे करून झालेले आहेत. आता आपण आहे ना चपाती लाटायला घेऊयात. आता आपण आहे ना एक उंडा घेतलेला आहे आणि आपण थोडंसं आहे ना त्याला लाटून घेऊयात. हे बघा, एवढं लाटून झालं की ह्याला आतमध्ये ना तेल लावायचं. आपण घडीची चपाती बनवतोय. मस्त असे 3 पदर सुटतात. खायला ना खूप सुंदर लागते घडीची चपाती. तेल लावायचं, घडी करायची, पुन्हा तेल लावायचं, पुन्हा घडी करायची आणि हाताने ना छान असं हे ह्या पद्धतीने करून घ्यायचं आणि सुकं पीठ लावायचं आणि छान अशी हलक्या हाताने ना लाटून घ्यायची. आणि चपाती लाटताना ना हलक्या हाताने कडनं व्यवस्थित अशी लाटून घ्यायची आणि अलटी पलटी दोन्ही साईडून आहे ना चपाती लाटायची, म्हणजे चपातीनं दोन्ही साईडून छान अशी टम्म फुगते. आणि कडनंही अगोदर लाटायची आणि नंतर मध्ये अगदी व्यवस्थित अशी पाहू शकता लाटून घ्यायची. बघू शकता, अगदी व्यवस्थित दाखवलेलं आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. पाहू शकता, छान अशी आपली चपाती लाटून झालेली आहे. आता इथे एका साईडला आहे ना तवाही ठेवलेला आहे. तवा गरम झाला की त्याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि चपाती टाकूयात आणि 1-2 मिनिट झालं की चपाती आपण आहे ना पलटी करून घ्यायची. 1-2 मिनिटांनी असे बबल्स यायला लागल्यावरती की चपाती पलटी करून घ्यायची. बघू शकता, आणि मीडियम गॅसवरती चपाती आपली आहे ना भाजून घ्यायची, म्हणजे चपाती छान फुगते आणि मस्त कलर येतो चपातीला. पाहू शकता, मस्त अशी टम्म फुगते चपाती आपली. आपण पुन्हा पलटी करूयात आणि छान असं तेल लावून घेऊयात. बघू शकता, पुन्हा आपण पलटी करूयात आणि ह्या साईडून सुद्धा आपण आहे ना तेल लावणार आहे.
पाहू शकता. आणि छान अशी आहे ना चपाती आपल्याला भाजून घ्यायची आहे. बघू शकता मस्त अशी चपाती आपली आहे ना झालेली आहे. तर तुम्हाला अजून एक मी चपाती करून दाखवते. तर असा छोटासा उंडा घ्यायचा, थोडासा लाटायचा, त्याला असं तेल लावायचं, पुन्हा घडी करायची, पुन्हा तेल लावायचं आणि छान असं आहे ना आणि सुकं पीठ घ्यायचं आणि सुकं पीठ लावून आहे ना छान अशी चपाती आपण आहे ना दोन्ही साईडून अलटी पलटी करत आहे ना लाटून घ्यायची. तवा तर आपल्या इकडे गरम झालेलाच आहे. आता आपण चपाती टाकूया. 1-2 मिनिट झालं की चपाती पलटी करायची. पाहू शकता मस्त अशी टम्म अशी आपली चपाती फुगते आणि खायलाही इतकी सॉफ्ट लागते ना. अगदी तुम्ही 1-2 दिवस ही चपाती आपली आहे ना एकदम मऊ तशीच्या तशी राहू शकते. तर ह्याच पद्धतीने ना मी सगळ्या चपात्या आहेत ना बनवलेल्या आहेत आणि पाहू शकता किती टम्म अशा फुगलेल्या आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला चपातीचा व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्कीच सांगा. पाहू शकता सगळ्याच चपात्या आहेत ना मस्त अशा गोल गरगरीत आणि टम्म फुगलेल्या आहेत. पाहू शकता. बघूयात तुम्ही मस्त अशा चपात्या आपल्या झालेल्या आहेत. हे बघा दिसतानाच खूप सुंदर अशा दिसत आहेत आणि एकदम मऊ अशा. तर नक्की ह्या पद्धतीने करून बघा आणि नवीन शिकणाऱ्यांसाठी अगदी सोप्या पद्धतीमध्ये दाखवलेले आहेत. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.